स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। जिवंत नागांच्या पूजेसाठी जगप्रसिद्ध असलेल्या सांगली जिल्ह्यातील 32 शिराळा येथे नागपंचमीचा उत्साह पाहायला मिळत आहे। न्यायालयाच्या निर्देशानुसार घरोघरी प्रतिकात्मक नागप्रतिमेचे पूजन करण्यात येत असून केंद्र सरकारच्या विशेष परवानगीमुळे यंदा भाविकांना जिवंत नागाचे दर्शन घेता येणार आहे। केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाच्या वन्यजीव विभागाने काही अटी व शर्तींवर 41 ग्रामस्थ व मंडळांना नाग पकडण्याची आणि त्यांचे प्रदर्शन करण्याची परवानगी दिली आहे। निसर्ग चक्रातील नागांचे महत्त्व नागरिकांना समजावे, तसेच सर्प संवर्धनाविषयीच्या पारंपरिक ज्ञानाचा प्रसार व्हावा या उद्देशाने ही परवानगी देण्यात आली आहे। मात्र पारंपरिक पद्धतीने जिवंत नागांची पूजा करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही। नागपंचमीनिमित्त शिराळ्यातील अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली आहे। शिराळ्याची पारंपरिक नागपंचमी पाहण्यासाठी हजारो भाविक शहरात दाखल झाले आहेत। शिराळ्यात जिवंत नागांच्या पूजेची एक प्राचीन आख्यायिका सांगितली जाते। महाजन यांच्या घरी गोरक्षनाथ भिक्षा मागण्यासाठी आले होते। भिक्षा देण्यास उशीर झाल्याचे कारण विचारले असता महाजन यांच्या पत्नीने आपण मातीच्या नागाची पूजा करत असल्याचे सांगितले। त्यावेळी गोरक्षनाथांनी जिवंत नागाची पूजा करण्यास सांगितल्याची आख्यायिका आहे। तेव्हापासून शिराळ्यात जिवंत नागपूजेची परंपरा सुरू झाल्याचे मानले जाते। मात्र वन्यजीव प्रेमींनी दाखल केलेल्या याचिकेनंतर न्यायालयाच्या आदेशामुळे 2002 पासून शिराळ्यात जिवंत नागाची पूजा बंद करण्यात आली असून प्रतिकात्मक नागप्रतिमेचे पूजन केले जाते। गेल्या काही वर्षांपासून नागांचे पर्यावरणीय महत्त्व आणि सर्प संवर्धनाबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने वन्यजीव विभागाकडून ठराविक व्यक्ती व संस्थांना नियमांच्या अधीन राहून जिवंत नागांच्या प्रदर्शनासाठी परवानगी दिली जात आहे। शेकडो वर्षाची परंपरा असलेली आपली 32 शिराळाची नागपंचमी, या 32 शिराळाच्या नागपंचमीसाठी परराज्यातून सुद्धा भाविक या ठिकाणी पूर्वी यायचे, कारण या ठिकाणी जिवंत नागाची पूजा व्हायची। परंतु काही कारणास्तव ही जिवंत नागाची पूजेला या ठिकाणी परवानगी मिळाली नाही, त्याला बंदी आली आणि मग कुठेतरी असणारी या नागपंचमीच्या सर्वच भाविकांची नाराजी या ठिकाणी होती। परंतु गेल्या वर्षापासून गेल्या अनेक वर्षाची जी बंदी होती, बंदी उठली आणि गेल्या वर्षीपासून याला जिवंत नागाची पूजा करण्याची परवानगी मिळाली। गेल्या वर्षी 21 नागांची पूजा करण्याची परवानगी आम्हाला सर्व मंडळांना मिळाली होती। यानंतर आता ह्या वर्षी 41 जिवंत नागांची पूजा करण्याची आम्हाला परवानगी ह्या वर्षी मिळालेली आहे आणि याचा सातत्याने मी पाठपुरावा या ठिकाणी केंद्र सरकार बरोबर करत होतो आणि म्हणूनच नरेंद्रजी मोदी साहेब असतील, अमितजी शाह साहेब असतील आणि त्याच पद्धतीने आमचे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, वनमंत्री नाईक साहेब असतील, या सर्व मंडळींनी मिळून त्याच्यातून मार्ग काढला आणि आम्हाला 41 जिवंत नागाची पूजा करण्याची परवानगी मिळाली। म्हणून एक वेगळा उत्साहाचं वातावरण ह्या शिराळाच्या पंचकृषीमध्ये आहे आणि त्याच पद्धतीनं सर्व भक्तांमध्येही आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं वेगवेगळ्या पद्धतीनं जसा देव वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये दर्शन देत असतो, त्याच पद्धतीनं आता नाग सुद्धा आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी दर्शन देऊ लागलेलं आहे। आता बघितलं तर ह्या वर्षी आमच्या असणाऱ्या कच्चाड युवा शक्तीचं जे नागराज मंडळ आहे, त्या नागराज मंडळांना पांढऱ्या नागानं दर्शन दिलेलं आहे। तुम्ही बघितलं तर अल्बिनो जाताचा अतिशय दुर्मिळ असणारा हा नाग ह्या वर्षी आम्हाला सर्वच भक्तांना त्याचं दर्शन घेण्यासाठी मिळालेलं आहे आणि खऱ्या अर्थानं जे आम्हाला नियम अटी घालून दिलेले आहे, ज्या पर्पजसाठी आम्हाला जिवंत नागाची पूजा करण्यासाठी दिलेला आहे, तो पर्पज साध्य करून सर्व नियम अटी पाळून सर्वच मंडळ या ठिकाणी देवाची पूजा करताना आपल्याला बघायला मिळेल आणि शैक्षणिक पर्पजसाठी या ठिकाणी आम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना कसं दर्शन घडवून देता येईल ह्यासाठी आमचा सर्वांचा ह्या वर्षीचा प्रयत्न असणार आहे। जगप्रसिद्ध असलेली नागपंचमी आज उत्साहाच्या ह्याच्यात साजरी होत आहे। आमच्या कच्चाड युवा शक्ती नागराज मंडळाला अल्बिनो जातीचा पांढरा शुभ्र नाग आम्हाला सापडलेला आहे।
ह्या नागाचं वैशिष्ट्य असं आहे की शेकडो वर्ष झालं आमच्या इथं नागपंचमी साजरी केली जाते, पण पांढरा शुभ्र नाग हा दुर्मिळ पद्धतीचा नाग पहिल्यांदाच आम्हाला इथं सापडलेला आहे. आणि या नागाची माहिती आम्ही शैक्षणिक पर्पजसाठी याचा माहिती देऊन लोकांच्यात प्रबोधन करण्याचा या माध्यमातून प्रयत्न करतोय. त्याचबरोबर प्रबोधन करता करता आम्हाला नागदेवतेची पूजा करण्याची संधी सुद्धा या केंद्र शासनानं राज्य शासनानं उपलब्ध करून दिलेली आहे. त्याबद्दल मी सर्वप्रथम महायुती सरकारचं मी आभार व्यक्त करतो. आणि ह्या नागाबद्दल जेवढी काय प्रबोधन करता येईल ते आमच्या मंडळाच्या वतीनं आम्ही करणे. नागाचं वैशिष्ट्य असं आहे की हा दुर्मिळ पद्धतीचा अतिशय पांढरा शुभ्र नाग आहे. हा कित्येक म्हणजे लाखाच्या संख्येत एक म्हणजे दुर्मिळच असा भेटतो. त्या पद्धतीचा नाग आम्हाला इथं सापडलेला आहे.